हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही आचार्यांगेले सर्व मूल ग्रंथ इत्यादी कृतीविषय आम्ही पळीत रशिलीचे तंतु आता आचार्याले नकस्तुती विषयू आचार्यान केलेले नकस्तुती विषय चले त्रिविक्रम पंडिताचार्यान केलेले वायुस्तुतिक नकस्तुती सांगले नकस्तुती दिली त्यांनी आणि म्हणले सुरवेक हे नकस्तुती ती हरील स्तुती मागीर वायुस्तुती पठण कोडका उपास नकस्तुती पठण कोरका तश्चलरी आदि आणि अंतांतू वायुस्तुतीचे आदि आणि अंतांतू नकस्तुती पठण केल्यारी ते संपुटीकरण जाता ते श्रेष्ठ म्हणून मध्वाचार्यानं त्रिविक्रम पंडिताचार्यांक ते नकस्तुती दिवन आशीर्वाद केले. आजी काही त्यांची रितीरी वायुस्तुती पठण करताची पुरायचन तशी वायुस्तुती संपुटीकरण रितीरीची म्हळ्यार हरिस्तुती वायुस्तुती हरिस्तुती त्या रितीर वाजूचे तेच्यावनू ते हरिस्तुती हरिवायुस्तुती म्हणूची म्हणचे ताका. मागीर त्यांनी रचन केलेले 12 स्तोत्र ते 12 स्तोत्र परमात्माले विशयांत त्यांनी केला. ते बाई भारी छंदोमय जावन पळितना एक स्तोत्र रूपारी चंद्रीतीर सांगोवेत तशी संस्कृत साहित्यांतू जयदेवान बरील गीत गोविंद त्या बाई तशी छंदोबद्ध जावन संगीत रूपार आस तशीच आचार्य मध्वान 12 स्तोत्र केलेलेच एक संगीत काव्य म्हणून ताजे नंतर तशीची आचार्याने कितले कडेन संगीत कचेरी केला म्हणून आम्ही पळयला न्हय. तशीची आतां त्या स्तोत्र तशीची प्रती एक आम्ही वाजिल म्हूण गेला रे तंतू भारीची छंद म्हणूक एक स्तोत्र रूप म्हणचे नाही त्या संगीत रितीरी म्हूण येता तितले छंद असते तशी नी 12 अध्यायांतूय परमात्माले गुणवर्णना करून तागेले एक महिमा आचार्य मध्वान 12 स्तोत्र रूपारी दिला. सुरवे स्तोत्रांतू परमात्माले एक चंदाई वर्णन केला त्यांनी. मागीर तशीची महिमा परमात्माले सृष्टीविषयी परमात्मो सर्वोत्तमो हे मना वची तशी त्यांनी 12 स्तोत्र मध्वाचार्यानं रचन केला. मात्र नाही संगीत रूपारय त्या म्हूण येता तितली छंद करून ताका राग समेत राग संयोजन करूनय सांगची तितले छंद करून त्यांनी ते 12 स्तोत्र रचन केला म्हणून म्हणताचे. उडपी ते रचन केलेलं केदना म्हणून त्यामुळे आम्ही मध्व विजयांतू मध्वाचार्याला काणी सांगतना श्रीमध्व विजयांतू नारायण पंडिताचार्यान बरयलेले विषय सांगला कसले म्हळ्यार समुद्रांत कोणू समुद्र आशिल्लो एक हडगात कोणू कृष्णाल विग्रह त्यांनी घेवन येतना ते 12 स्तोत्र रचन करतरी म्हळ्यार ते तांगे रचन म्हळ्यार आलोचन करून बसकानी म्हणना साक्षात वायुदेवतांनी तशी सांगतर येयलीच काय ते 12 स्तोत्र. तशी मागीर तांणी केलेले ते सानपणी रचन केलेली कृती म्हणटाची कंदुका स्तुती त्यांनी चेंडू खेळतना ते चेंडू पांयान कुटून खेळतना ताका एक लयबद्ध जावन छंदोबद्ध जावन ताका हुंदीक जेवची तशी त्या
पद्य रचन केलेलं त्यांनी कंदुकस्तुती म्हणताची. भारी छंद त्या पद्य कृष्ण परमात्माला विषय ते अंबरगंगा चुंबितपाद पदतल विदलित गुरुतर शकटः म्हणून त्या आकाशार दुखून गंगे तगेल पय्या दुखून येईल नव्हे तशी अंबरगंगा चुंबितपाद ती त्या पय्या दुखून त्या पादाचे विषयी परमात्माला चरणाचे विषयी तसं त्यांनी पय्यानं बॉल कुठून खेळतर आशिल्लो तशी तांकां त्यांची मनान येवन त्या परमात्माला पय्या विशयी मना येवन बरिल्लें त्या म्हूण म्हणटाशी. आकाशा दुखून आकाशा आशिल गंगा ती तागेले पाय्या दुखून आयली. पदतल विदलित गुरुतर शकट शकटासुराक ताणें पाय्याचे पदघातानं मारलेले. कालिय नाग खेळ निहंता काळिंगाक ते कालिय म्हणलेले नागाक ते तागेल पाय्यानची मर्दन केलेले. काळिंग नाग ते म्हणटात न्हू आमी काळिंग मर्दन तशी. सरसिज नमदल विकसित नयन तो परमात्मो कमला फुल्लाचे सरसिज म्हळ्यार कमल नवदल विकसित नयन तागेले ते कमला फुलाचे सुरवेचे पाकले आसता पळय कशी तितली चंद दोळ कितें कृष्णाले. कालग नाली कर्बुरकाय तागेले काळेची कृष्णवर्णाचे शरीर. शरशत शकलित रिपुशत निवाह तशी. संततमस्मान पात मुरारी तो केन्नाय आमकां रक्षण कोरो सततग समजव खगपती निरथ तशी. खगपती म्हळ्यार गरुड तशी केन्नाय गरुडार बैसून येवचो गरुड वाहन जावन आशिल्ले कृष्णाले एक त्यांनी छंद कंदुक स्तुती त्यांनी सांगिल्लें हें आचार्याले कृती विशय जालें. आतां आमी आचार्याले आचार्य मध्व साक्षात वेदव्यासाले गीतांनी वेदव्यासाला अनुग्रहारीची वेदव्यासाले गीतांनी ब्रह्मसूत्राविषयी ऐकून वेदव्यासाले त्यांनी वेदव्यासाक बद्रिका क्षेत्र वाचून साक्षात पळोवन तांगेल करीन पाठ आयकून घेवन तांगेल निमती जावन सत्सिद्धांताचे प्रचाराक स्फूर्ती घेतिल्ले. वेदव्यासान तांकां अनुग्रह केलेले. मांत्र न्ही फुडले भीमसेन अवतारांतूय तांणी व्यासाल संपर्क आशिल्लीची तशीची अशी मध्व जावन येतानय तांकां वेदव्यासाले निमतीची पाठ मेळ्ळलो. तशी त्यांनी वेदव्यासाले अनुमतीनची ब्रह्मसूत्रा वयरी वेदव्यासान बरयिल्लें ब्रह्मसूत्र ताजेर भाष्य बरयलेलें हे पुरे आमी पळयल की ब्रह्मसूत्र भाष्य त्यांनी तेवय वेदव्यासाले गीची तपाट ऐकून वेदव्यासाले ब्रह्मसूत्रा वयरी भाष्य बरोवन वेदव्यासाकच ते समर्पण करून त्यांनी समर्पण केलेलं काणे आमी सुमध्व विजयांत पळयला. श्रीमध्व विजयांत तशी सगळेची त्या वैदीक वाङ्मय म्हणटाची त्या वेदव्यासानाची वेदव्यासान आमकां दिल्लेले वैदीक वेद वाङ्मय ते तशी ते त्यांनी क्लिश्ट जावन आशिल्लें सरळ करून वेद विभजन करून दिवन वेदव्यास म्हूण नांव घेतिल्लें. साक्षात महाविष्णूले अवतार कृष्ण परमात्माले वेळाकची वेदव्यास आशिल्लीची हे पुरे आमी महाभारतांत जितना सकट पळयला. तशी वेदव्यास म्हळ्यार साक्षात देवूची म्हूण सांगून आमकां सांगिल्लें आचार्य मध्वान. आगमशास्त्र वेदव्यासान रचन केलेलें ताजे प्रमाणान तांणी वेदव्यासाक आमकां देव म्हूण सांगिल्लें न्ही. साक्षात जावन बद्रिकाश्रमांत तांणी वेदव्यासाक पळयला न्हय थंय तांगेल निमती पाठय घेतला सांगताची मध्व विजयांत. स मयो नयनैः पुरागतस्तत आपे वपुषापि वेदराट म्हळ्यार त्यांनी बद्रिकाश्रमांत साक्षात समनोनयनैः तांगेले स्ವಂತ दोळ्यान तांणी वेदव्यासाक पळयलेले म्हूण सांगून मागीर पाठय तांणी वेदव्यासान तांकां पाठ केलेले म्हणटाची. इतिहास सुंदर पुराण सूत्र सत्प्रिय पंचरात्र निजभाव संयुतम अशृणोदनंतरदनंततोचरात
तो अचिरात परमार्थमपि अगणितागमावले म्हणून मध्वविजय 8 सर्गांत तसं म्हळ्यार त्यांनी वेदव्यासाल निमतीची इतिहास पुराण ब्रह्मसूत्र पंचरात्र हाजे पुरे पाठू तांकां वेदव्यासान केल्लो म्हूण सांगून म्हणटाची तशी मात्र न्ही वेदव्यासान तांकां सत्सिद्धांताचे प्रचार करका म्हूण सांगून स्फूर्ती दिलेले म्हूण तेंय मध्वविजयांतू येता मतमिती अवेत्य महितं महतो रभिदाय भाडमिति धीरमतिः अनयोनिः अनयोः नियोगम् अधिरोपितवान् स्वशिरस्य अनन्य सुवहं प्रणमन्न म्हणून म्हळ्यार वेदव्यासान तांकां हांगा येवन सत्सिद्धांताक प्रचार कोरका म्हूण सांगिल्लें म्हूण मात्र न्ही भीमसेन अवतारांतूय तांणी वेदव्यासाले संपर्काक मध्वाचार्य भीमसेनाल अवतार घेवन येतना आशिल्लीची भीमो पुनराप स परात्मविद्यां व्यासात परात्मतः म्हूण सांगून महाभारत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगिल्लें तशी महाभारत तात्पर्य निर्णय भागवत तात्पर्य निर्णय खंडार्थ निर्णय सूत्रभाष्य अनुव्याख्यान गीता तात्पर्य तंत्रसार संग्रह आणि गीता भाष्य हे 8 ग्रंथ वाचून म्हळ्यार ते अध्ययन करून वेदव्यासा लेगीची मागीर ताजे वयर तांणी वेदव्यासाले कसं अध्ययन केला त्याचे आधारार इतले पुरे ग्रंथ तांणी बरयलेले म्हूण सांगून आमी येदोळते पळयला आतां तांणी वेदव्यासूची परमात्मूची म्हूण सांगून सांगला मध्वाचार्यान सांगतात तांणी कसले म्हणून ज्ञान जगत्याक दिवचे खातीर ब्रह्मादी देवतेन प्रार्थना केल्लेले निमती परमात्मूची व्यास जावन अवतरण करून आयलो म्हणून तांणी सांगताची ब्रह्मरुद्रादिभिः आर्थितः म्हळ्यार प्रार्थना करून ज्ञान प्रदर्शनाय भगवान व्यासः अवततार म्हणून गीता भारतांतू गीता भाष्यांतू तांणी सांगिल्लें कोणे मध्वाचार्यानी तशी नारायण अष्टाक्षर कल्प म्हूण सांगून असं तांतू भितरय गीता भाष्य उपोद्घात म्हणटात ताका त्यावेळी तांतूय तशी असं ब्रह्मरुद्रादी देवतेन प्रार्थना करतना परमात्मो पुरुषोत्तमो त्या प्रार्थनेक स्पंदन करून व्यास जावन अवतरण घेवन आयला म्हूण तांतूय असं लोकेशा ब्रह्मरुद्राद्याः प्रार्थयामासु देवेशं पुरुषोत्तमं तथा प्रसन्नो भगवान व्यासो भूत्वा म्हळ्यार व्यास जावन तो हांगा आयलो म्हूण सांगून त्या वेळी सांगता तशी ब्रह्मांड पुराणांतूय तशीच प्रमाण आसा कसलें म्हळ्यार स्वयं नारायणो देवीः ब्रह्मरुद्रेंद्र पूर्वकैः आर्थितो व्यासतां प्राप्य म्हळ्यार ब्रह्म रुद्रेंद्र इत्यादी देवतेन पुराय देवाला प्रार्थना करलेले देखून स्वयं नारायण तोचे नारायणोची व्यासतां प्राप्य व्यास जावन तो हांगा आयलो म्हूण सांगून म्हणटाचे व्यासावतार कसं खातीर जाल्लेले म्हूण आमकां ಸ್ವಲ್ಪ गोतना म्हणना जाल्यार मध्वाचार्यान ते भारी चंद करून सांगिल्लें कसलें म्हळ्यार परमात्मानाची तत्वज्ञान म्हळ्यार परमात्माल निमतीची हे वेदज्ञान पुरय आयिल्लें आतां आमी मध्वान ते द्वैत सिद्धांत म्हूण सांगून एक तत्ववाद म्हूण सांगून केल्ली पळय हे पुडी नाशिल्लें म्हूण न्ही मध्वाचार्यान नमे केलेले न्ही ते वेदव्यासान कसं सांगला ते मध्वाचार्यान प्रमाणपूर्वक जावन ते तशीच म्हूण सांगून सिद्ध करून दाखयलें तशी परमात्मान आविष्कृत केलेली आहे तत्वज्ञान कृतयुगांतू शुद्ध ज्ञान हें त्रेतायुगांतू यागाचे प्रभावा निमती जावन हें परमात्म तत्वज्ञान तांतू एक चारिंतूल एक वांटो म्हळ्यार आमी क्वार्टर म्हणटा पळय तितले
1/4 तिथले अंश ಸ್ವಲ್ಪ ಸಂದೇಹ ಶೂರ್ಜಲ್ಕೆ ಜನಕ್ಕೆ जेव्हा विपरीत ज्ञान तांकां आयले ताजी निमती जावन ಸ್ವಲ್ಪ तत्वज्ञानांत चिक्के मलिनता म्हणटाची म्हळ्यार ही शुद्ध तत्वज्ञान कृतयुगांत भारी शुद्ध जावन आशिल्लें तें तांतूं कसलेची संदेह निमूण ना आशिल्ले त्रेतायुगांत ಸ್ವಲ್ಪ धर्मूय इपडा चिक्केची एक 3 पांयार व्हरलो त्रेतायुगांत म्हण भागवत सांगता पळय तशीची अशी चिके चिके मलिनतेवचे म्हणचे हाका द्वापर युगांत ते द्वापर युग धर्मा निमती जावन परमात्म तत्वज्ञान दोनी पादां इतले मलीन जावका आशिल्ले तितलेच जाल्यार ते हांत भितर गौतम ऋषीन तांगेले द्वापर युगांत एक व्हड बरगाल येयले सर्व ऋषी पुराय गौतमाला आश्रय आयलींची तांगेले निमती तांकां गौतम ऋषीक न्याय जाल्ले शाप दिल्ले ताजे निमती ज्ञान संदेह विपरीत ज्ञान हाजे निमती पूर्ण मलीन जाल्ले म्हणून नानातले थोडे थोडेची मलिनते कलियुगांत चड जावंक आशिल्ले जाल्यार द्वापरांतूच परिपूर्ण ज्ञान मलीन जाल्ले म्हणून म्हळ्यार कोणाल निमती गौतम ऋषील शापाल निमती तेदना सज्जनांक भारी अन्याय जातरस ज्ञान नाते देखून म्हूण सांगून ब्रह्मादी देवते त्यांनी परमात्माले शरण इलींची परमात्म तेदना सत्यवती पराशरालांतू पुत्र जावन वेदव्यास जावन जन्म आयलो म्हूण सांगून स्कांद ते पुराणांतू सांगताची नारायणाद विनिष्पन्नम ज्ञानम कृतयुगे स्थितम किंचित तद अन्यथा जातं त्रेतायां द्वापरे अखिलं गौतमस्य ऋषेः शापाज्ञाने तु अज्ञानतां गते संकीर्णबुद्धयो देवा ब्रह्मरुद्रपुरस्सराः शरण्यं शरणं जग्मुः नारायणम् अनामयं तैः विज्ञापितकार्यस्तु भगवान् पुरुषोत्तमः अवतीर्णो महायोगी सत्यवत्यां पराशरात म्हूण सांगून स्कांद अंत पुराणांत तस न्हिचावन ते गौतम शाप एक विवर जावन सांगिल्लें म्हळ्यार कोणें म्हळ्यार मध्वाचार्यान सांगिल्लें तेंची त्रिविक्रम पंडिताचार्यान तत्वदीपिकांतू तांतू एक विवर जावन कसो सांगला म्हळ्यार एक 12 वर्ष काल सगळे जगत्यांत अनावृष्टी आयली गौतमांगेल तपस्या प्रभावा निमती मात्र तांगेल्या आश्रमांत ते अनावृष्टीची कसलेची दुष्प्रभाव जायनी म्हूण ऋषी पुरे जन त्या वेळा गौतमान सर्व ऋषी जनांक तांगेले आश्रमांत येवन राब्याचे म्हणून आश्रय दिल्ले सर्व ऋषी ते दानश्रेष्ठ जावन आशिल्ले गौतमाला आश्रयांत राबलींचे कैतानी थंय गौतम ऋषी तांकां सर्व ऋषी ಒಟ್ಟು मेळ्ळो गौतम ऋषी लागीं तांणी साधन करतलीची ध्यान करतलींची स्वाध्याय करतलीची प्रवचन करतलीची हें पळय ऋषीश्वरान कोरका जाल्यार साधनेची ते गौतमाला आश्रयांत आशिल्लीं कसले हुस्कना तांकां हें स्वाध्याय प्रवचन ध्यान इत्यादी तांणी चांग रितीर करच्या शूर जाल्ले मागीर 12 वर्ष नंतर पावस येवच्या शूर जालो त्या वेळार अनावृष्टीचे एक भय सर्व जनाले मनात दुखून मुक्त जालें की ते धन ऋषीश्वर पुरय आनी आमी आमगेल्या आश्रमा वताची म्हूण सांगून गौतमा लागीं तांणी अनुज्ञ निमगेले जाल्यार गौतम तांकां कसलेची आज्ञा दिनाची नाका आनी ಸ್ವಲ್ಪ काळ राबका म्हूण सांगताची ते धन तांगेले एक उद्धटतनार वच्चा जायना इतली काळ तांणी आमकां पळयला तांगेले आनी आमगेले मदें एक स्नेह वाडून येयला ते कसले चुकी जेवचे नज्ज म्हूण सांगून सर्व ऋषीश्वर थंयचे राबल्याची त्यांची वेळांतू कैलासांतू कसो जाल्ला म्हूण म्हळ्यार थंय गंगे ईश्वराल माथ्यांत आयल्या नव्हती ती थंय आसा ती पार्वतीक एक नमनेची तिगेल वैरीक सवती मत्सर तांगेले मदेंतू शूर जाल्ले म्हूण म्हणटाची त्या वेळा कशी जेवो ती गंगे मिगल बामणाल माथ्यार चोवण आस म्हूण म्हळ्यार तिगेले मनांत आयलें तिका कशी पूण थंय दुखून तो गुदेवोंका म्हूण सांगून तिगेले अपेक्षा जाली की पार्वतीले त्या वेळा तिणें कसं सांगलें पुत्ताक विनायकाक गणपतीक ब्रह्मचारी वेश धारण करून त्या ऋषीश्वरा लागीं वचुका म्हूण ती सिकोन दिवन पेटयता तो विनायक ब्रह्मचारी वेशार थंय येता आनी तो त्या ऋषीश्वरांक पळय सांगता पार्वती निमती प्रचोदीत जावन सांगचें ताणें
ऋषीश्वरांक तय आश्रय घेतील ऋषीश्वरांक परे सांगता तुम्ही तपोधन नव्हे तुम्ही हांगा आपत्कालांतू येऊन राबून परा न जेवलीची त्या काही वाईट नाही जलरी आता तुमगेला आश्रम परे पाऊस येऊन समृद्ध झाला आता तुम्ही अशी परा न जेवलींची म्हण जाल्यार तुमगेल साधना क्षय जाता तुमगेल तपस्सू क्षय जाता तशें कोण साधन करता त्यांनी चड काल परान्न जेवच्यान ज म्हणून म्हणटात नव्हे तशें म्हणून तुम्ही हांगा राबल्यार परान्ना दोशा पडताची तुमगेल साधन उणी जातर वता तशें क्षीण जाता ताजे खातीर तुमी तुमगेल्या आश्रमा बचाची म्हणटना तांणी सांगताचे आमी वचका म्हणून गौतम ऋषीला निमगून जाला जाल्यार तांणी आनी ಸ್ವಲ್ಪ काळ राबका म्हणून म्हणला इतले काळ तांणी आमकां पळयल्लो आसतना तांणी सीदा चमकला रे उद्दटतन जाता गौतम ऋषी आमगेले कोपताच की म्हूण म्हळ्यार आमकां भंय आसा तशें जावन आमी वचका म्हणून मन आसल्यार वचा जायना अशी हांगा राबल्यांची म्हणून विनायकाले सांगतना तो विनायक सांगता की हांव तुमकां एक उपाय सांगता न्हय तुमी कसो करका म्हूण म्हळ्यार तुमगेले तपस्या बलान एक मायामय एक गाय रचन करायची आणि त्या वेळाक त्या गायी गौतमाले त्या आश्रमाची गद्दस न्हय थंय तांणी तांगेले पुरे ते गद्दे आशिल्ले भात गित त्याने तांणी पळय वाडयता पळय त्या खावची तशी करायची त्या वेळाक गौतम ते कशी गायक तशी ते वाडयिल्ले सस्य पुरे खातना धांवडायता वय न्हय तांणी धांवडाच्या म्हणून प्रयत्न करले कुडले त्या पडत न्हय तेदन तुमी सांगयाची केदन थंय तूं गोहत्या दोशा दुखून मुक्त जायना की तेदोळ थंय तुगेलें अन्न आमी खावच्या जायना न्हय म्हणून सांगयाची आनी तेदना ताका परमात्मा हांगा रुद्राले शिरसांत आशिल्ले गंगेक देवोंका जाता ताजी उदकानाची गंगे उदकानाची ती गाय वांडटा म्हूण तुमी सांगल्यार जाल्ले म्हूण सांगून तांणी तो विनायक तांकां शिकून दिता आनी तो कसो करता तागेले आम्माले वता तो हांगा ऋषीश्वरांक हें पळय वय म्हूण दिसता पळय विनायकान येवन थंय शिकोवन दिवचें थंय तांणी आयकुचें हें पळय वय म्हूण आमकां दिसता जाल्यार ह्या वेदव्यासाले म्हळ्यार एक अवताराक एक हिन्नेलें परमात्मान सिद्ध करचें ताणें वेदव्यास जावन अवतरण घेवन तो घेवका न्हय ताका एक कसं म्हणचें ताका जावका आशिल्लें एक प्रसंग तोच निर्माण करता तागेले कसले सकडी अवतार आसत तागेले कसले सकडी निर्धार आसत त्या सर्व लिला नाटकाक सिद्ध ते ताणें करचें तशें परमात्मान हे पार्वतीकय परमात्माली प्रचोदना पार्वतीन विनायकाकय त्याचें प्रचोदन दिवचें तशी या हांगाशील ऋषीश्वरांकय परमात्माली प्रेरण जाता आमी तशी कोरकावे तितले कुत्सित काम कोरकावे तशी पट्टी मारकावे आमी अनेक पंत गौतमाले सांगल्यार चल्ली न्हय आनी आमी वचका परान्न दोशी येवच्या नदन आमकां म्हूण सांगलें गौतमाक कळनाशिल्लें गौतम ऋषींक सांगीत आशिल्लें न्हय ह्या पळय संशय आमकां येता जाल्यार तशी पळय जाल्यार व्यासावतार जावची ताका एक व्यासावतार जावका जाल्यार एक हिन्नेले जावका न्हय तें मेळना आशिल्लें न्हय हे पुरय परमात्मालो खेळ तशी विनायकान सांगिल्ली तशीची त्या ऋषीश्वर उपाय करताची आनी थंय तशीच करतात तांणी तशीच एक गाय सृश्टी करून गाद्यान तो सोडताची गौतम ऋषी आश्रमान तो येतना गायक पळोवन दर्बे एक काड्डीन त्या गायक धांवडाच्याक पळयतनाची त्या काड्डी स्पर्श जाले कुडले गाय पडली हो गायक गौतम ऋषीन मारले म्हणून गलाटो केले ऋषीश्वरान गायक मारलेले गोहत्या दोश भोंविले तुगेले आश्रमान तो काडल्यार आमकां पाप येता आमगेल्या आश्रमा वताच म्हूण तांणी चमकलीची त्या वेळाक वचका जाल्यार त्या गायकवांचे येयले म्हूण जाल्यार मांद्र तुगेल्या आश्रमा आमी वापस येताची म्हणून तांणी म्हणटना तर त्या मंदाकिनीक गंगा नदीक ते रुद्राल शिरसा आशिल्ले तिका देवोंका न्हय म्हूण सांगून गौतम ऋषी
तो वर्ष काल तपस्से कोरनो मागीर ते परशिवाक भारी संतोष कोरनो तागेले माथ्यांतलो गंगेक एक अंश थंय दुखून एक अंशा इतले गंगे थंय दुखून हाण ताजे उद्दाक ते सुरभी गायस न्हय तिगेल वयर शिंपडायतना ती उठान राबली तशी गौतमाक गो म्हळ्यार गायक वांचोवच्याक हाडलेले वारी म्हळ्यार उदक म्हणलेले अभिप्रायाक गोदावरी गायक दा जीवदान केल्लें वरी वारी उदक म्हणून सांगून ती न्हंय गंगा नदीची हांगा येतरी ते गौतमान मारला म्हूण दिशिल्लें माया गायक वांचयतरी ताका गोदावरी गायक वांचयलें उदक म्हूण सांगून नाम येयलें म्हूण सांगून आमी पळयताची ಈ ಕಾಣಿ ಪುರಾಯ ಜನ ಗೊತ್ತಸ ಹಾಜಿ ಹಿನ್ನೆಲೆ ಪುರಾಯ ಜನ ಗೊತ್ತಸ ಜಲ ಮಾಗಿರಿ गौतम आलोचन करताच की मेगेले कमंडलूचे तांतू केलो काणींतू दर्बे स्पर्श जलले म्हणटाची जलरी हांतू भितरी आचार्य मध्वाले ते म्हळ्यार तत्वदीपिका ग्रंथ बरिलेले त्रिविक्रमा पंडित आचार्य सांगताची गौतमांक एक आलोचन येतके मेगल कमंडलूचे उदकाचे स्पर्श जाल्ले कुडले म्हळ्यार तांतू उदका स्पर्शान दावंडायलेले म्हणूस ते गाय कसल्याक पडली कुडले मेल्ली त्याक माथ्यार दवरलेले गंगेक रुद्राल्याक मागून तो हाडतरी ताजी स्पर्श जाल्ले कुडले कशी उठान राबली कसं म्हाका हे भारी आश्चर्य दिसता म्हूण सांगून तांणी गौतम मनान तो लेखतरसची मागिरी समाधी अवस्थेक वतात नव्हते गौतम जत्तवळी तेदना पार्वती विनायकाले पात्र ते गायचे म्हळ्यार त्या गायक मरण जाल्ले विशय गोदावरी हाडील हांतू तांकां ते समाधी अवस्थे बसतना पार्वतीनी विनायकाले पात्राचे विशय कसले मना वचनानतले रे म्हळ्यार त्या देवाल निर्णय न्हय जाल्यार हांगा ऋषींगेल निमती जाल्लेले म्हूण म्हणलेले विशय तांकां स्पश्ट जावन मना वता पळय त्या वेळार तपस्याचे प्रभावान अनावृष्टी इत्यादी विपत्तो पार करून अन्न पान इत्यादी एक भोग जीवन करून मत जाल्लेले ऋषींगेले एक कुचेश्ट ही म्हूण म्हणलेले तांगेल मनांतू म्हळ्यार गौतमाल मनांतू येता तशें जावन तांणी कोपान धर्म मूड जाल्लेले सर्व ऋषयो मेगेले शापाचे निमित्त सर्व ज्ञान नाश जावतांक गेले म्हूण शाप दिता त्या वेळार ते इति निमती तशें पळय जावचें जाता एक ऋषीन तितले तशें करच्याकय जायना एक गायक मरच्याकय जायना मागीर तांकां इत्याक कळ्ळें सुरवेक इत्याक तांकां ते संशय येनी ती गाय थंय आसा म्हूण कमंडल उदका स्पर्श जाले कुडले मेल्ली म्हूण सांगून सुरवेक इत्या तांकां मना वचनी पुराय जावन गंगेक तो घडोवन गोदावरी म्हूण तिगेलें नांवें तरी ह्या पळय मना गेले इत्ते म्हणून आमकां पुराय जाणां येवचो संशय यो ताकाय तांणी सांगिल्लें आसा कसलें म्हळ्यार यत् तद् भगवत्ता क्लप्तं तदेव नियतं भवेत् अतो अन्य येषां वरः शापो गुणदोषप्रकर्तता स्वतः प्राप्तात् भेदकृतीः म्हळ्यार परमात्मान कसो संकल्प केला ताका समजावनूची हांगा सर्व चलचे तशें जावन वरलेले जनाल शाप वर गुण दोश या पळय भगवंताल संकल्पाक समजावन जावचे म्हणून पुराय जनी भागवत तात्पर्य निर्णयांतूय सांगला मात्र न्हय वरलेले ಸ್ವಲ್ಪ पुराय पुराण इतिहासांतू ह्या पुराय आस विशय येता तशीची मागीर परमात्मो वेदव्यास जावन द्वापरांत्यांतू तो अवतरण घेवन आयलो म्हूण म्हणलेले एक प्रति एकल्यांक गोत आशिल्लो विशय यो द्वापरांत्यांत वेदव्यास जावन परमात्मान अवतरण घेतिल्लें तसल्यार ते ताणें संकल्प करतना संकल्पाक अनुगूण जावन गौतमाल शाप आयलो तशें जावन आतां विनायकान कसल्याक दुर्बोधन दिल्लें
ऋषी जन आश्रय दिवचे कोण तांकां गौतमान तांगेले विरुद्ध असल उपचार ऋषीजनान करचे गौतमान त्या उपचाराचे एक ज्ञानानंदाचे म्हळ्यार गौतमा ऋषींक उपचार केला ज्ञानानंद न्ही ज्ञाननाश ते जाल्ला ते ज्ञाननाश केल्लेले कोणे गौतम ऋषींक ते उपचार केलेले कोणे इतर ऋषीन न्ही पुरे नवे तशें जाल्यार गौतम ऋषीन ते पुरे इतर कोणाक कडेन त्या ऋषीश्वरांक न्ही सर्व ज्ञान नाश जावं म्हूण दंडन कसले दिल्ले एक संशय येऊ पुराय जना येता नवे तशी आतां हे संशयाक संशय कसलो कसले इत्ते हे पुरे ताका एक ती काणी कशी मुखार वता गौतमाले शापाक पात्र जेतना पुराय ऋषींक शाप येयलावे की ಸ್ವಲ್ಪ ऋषींक मात्र जगत्यान सर्व जनाल ज्ञान नाश जल्वे की थोडे जनाले असल पुराय संशय आमकां येतनवे हाका आचार्यांनी कसल उत्तर दिला हे पायची दिसाक आमी पळोवया आजी सांगिले सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।